नमस्कार, मी मधुरिमा विद्याजन सायन्स अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आणि होप सो तुम्ही सगळे चांगल्या पद्धतीने नीट यूजीची तयारी करत आहात। अपकमिंग 2025 एग्जाम जी आहे त्याचा पॅटर्न कशा पद्धतीचा असणार आहे ते आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत। जसं की इथे आपण बघणार आहोत की सब्जेक्ट्स कोणते असतात जे ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, पण बघूयात सब्जेक्ट्समध्ये तुम्हाला जे सब्जेक्ट्स असणार आहेत ते फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये दोन्ही असेल, झूलॉजी आणि बॉटनी हे दोन्ही असणार आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा चार्ट मी कुठून घेतला, हा चार्ट NTA एक बुलेटिन जाहीर होतं वेबसाईटवरती, त्यावरून आपण घेतलेला आहे की ह्या वेळेसचा पॅटर्न कसा असणार आहे, म्हणून ते तुम्हाला नोटिफिकेशन यावी म्हणून आपण हे काय केलेलं आहे, हा चार्ट सांगत आहोत। क्वेश्चन्स कशा टाईपचे असतात, क्वेश्चन्स सगळे जे असतात ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत, सिंगल आन्सर करेक्ट क्वेश्चन असणार आहेत, मल्टिपल करेक्ट आन्सर्स नसणार आहे। ठीक आहे, ड्युरेशन किती असणार आहे, ड्युरेशन 3 तासाची एग्जाम असणार आहे, 2 ते 5 या वेळेमध्ये एग्जाम होणार आहे। नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असणार आहेत तर सब्जेक्ट वाईज, जसं फिजिक्सचा सब्जेक्ट आहे क्वेश्चन्स 45 विचारले जातील, केमिस्ट्रीचा सब्जेक्ट आहे क्वेश्चन्स 45 आणि त्याच्या डबल म्हणजे बायोलॉजीचे किती क्वेश्चन्स विचारले जातील तर ते विचारले जातील 90 क्वेश्चन्स। म्हणजे टोटल किती क्वेश्चन्स विचारले जातात, टोटल 180 क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला विचारले जातील नीटच्या एक्झाममध्ये। मग हे सगळे क्वेश्चन्स कंपल्सरी आहे का त्याला ऑप्शन आहे, तर हे सगळे क्वेश्चन्स कंपल्सरी आहे, त्याला कुठल्याही पद्धतीचे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल राहणार नाही। म्हणजे असं नाही आहे की 190 क्वेश्चनपैकी कुठलेही 180 सॉल्व करा अशा पद्धतीचं नाही, 180 क्वेश्चन्स असणार आहे, 180 क्वेश्चन्सच कंपल्सरी असणार आहे। मग प्रत्येक क्वेश्चन किती मार्क्ससाठी विचारलं जाणार तर प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 4 मार्क्ससाठी विचारले जाणार। मग 45 क्वेश्चन फिजिक्सचे आहे तर 4 मार्क्सनुसार त्याचे किती मार्क्स होतात 180, किंवा केमिस्ट्रीचा आहे 4 मार्क्सचा 180 आणि 90 क्वेश्चन्स बायोलॉजीचे आहे म्हणजे 360। अशा पद्धतीने तुमचा नीटचा जो पेपर असणार आहे तो किती मार्क्सचा असणार आहे 720 मार्क्सचा असणार आहे। आता या पेपरमध्ये मी तुम्हाला म्हटलं की 4 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातात, पण त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगही आहे। निगेटिव्ह मार्किंग किती आहे, निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते -1 असणार आहे। त्यामुळे तुम्हाला जी अश्युरिटी असेल की हा मला माहिती आहे की शुअर शॉट हा क्वेश्चन माझा करेक्ट आहे, तुम्ही तिथे स्टिक करा। जर तुम्हाला माहिती आहे की हा क्वेश्चन मी सॉल्व करू शकत नाही किंवा ह्याची मला इन्फॉर्मेशन नाही आहे तर तो क्वेश्चन प्लीज स्किप करा, कारण की यामुळे निगेटिव्हमध्ये जाण्याची खूप जास्त शक्यता असते। आणि अशाच गोष्टी अवॉइड करण्यासाठी किंवा आपली एक्झाममधली इफिशियन्सी वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, MCQची मॅक्सिमम प्रॅक्टिस करायची आहे। होप सो तुमचं सगळ्यांचं थेरी बऱ्यापैकी कव्हर झालेलं असेल तर तुम्ही लगेचच MCQची जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा। आणि ह्या चार्टवरून लक्षात घे की तुम्हाला किती वेळ कुठल्या सब्जेक्टसाठी द्यायचा आहे, कुठल्या सब्जेक्टचा किती अभ्यास करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतीलच। सो थँक्यू सो मच, आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।